तर चला आपण बघूया या पैठणीला महाराणी पैठणी का म्हणतात। तर चला बघूया। या साडीचा जो ब्लाउज पीस येणार आहे आपल्याला कॉन्ट्रास्ट मध्ये येणार आहे आणि काठ जो येणार आहे पूर्ण महाराणी पैठणीचा काठ येतोय। त्यानंतर याला चक्कर येणार आहे, आपल्याला खालीवर चक्कर येणार आहे। त्यानंतर पदर जो असतो आपला तो टिश्यू पदर असतो, बॅक साइडने थ्रेड नसतात, पूर्ण विविंग मध्ये काम असतं, पण काम जे असतं ते टिश्यूचं काम असतं, म्हणजे नेट किंवा जाळी लावण्याची आवश्यकता नाहीये। आणि त्याचबरोबर बुट्टा जो असणार आहे साडीमध्ये आपल्याला तो ऑल ओव्हर बुट्टा असणार आहे। बघून घ्या, एकदा समजून घ्या। साडी प्युअर सिल्क, भारत सरकारचा सिल्क मार्क आणि त्याचबरोबर इन्स्ट्रक्शन कार्ड मिळणार आहे। बुट्टा जो साडीमध्ये आपल्याला असणार आहे पूर्ण सबंध बुट्टा असणार आहे, इथून तिथून बुट्टा असणार आहे। बघू शकताय आपण, बघा स्टार्ट टू एंड बुट्टा असणार आहे, म्हणजे कुठेही आपल्याला जागा नाहीये, प्रत्येक ठिकाणी बुट्टा असणार आहे साडीवर। बघू शकताय, स्क्रीनशॉट काढून घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला पाठवा। तर चला आपण यातले आता रंग बघूया। पर्पल जांभळा कलर आणि त्याला मजेंटा कलरची बॉर्डर आणि त्याच पद्धतीचा त्याचा मजेंटा कलरचा ब्लाउज पीस असणार आहे। सुंदर असा बॉटल ग्रीन कलर आणि त्याला पिंक कलरची बॉर्डर आणि पिंक कलरचा ब्लाउज पीस। डाळिंबी पिंक कलर, त्यासोबत पिंक कलरचीच बॉर्डर आणि रनिंग मध्ये ब्लाउज पीस। सुंदरसा असा पेस्टल कलर येतोय आणि त्याला पिंक कलरची बॉर्डर, पिंक कलरचा ब्लाउज पीस, प्युअर सिल्क महाराणी पैठणी। सुंदरसा असा पैठणी कलर, त्याला पॅरोट ग्रीन कलरची बॉर्डर आणि रनिंग मध्ये म्हणजे अशा पैठणी रंगाचाच ब्लाउज पीस येणार आहे, प्युअर सिल्क महाराणी पैठणी। बॉटल ग्रीन कलर आणि त्याला लाईट असा जांभळा लव्हेंडर रंगाची बॉर्डर मिळते। खूप सुंदर साडी आहे महाराणी पैठणी। धूपचाव मध्ये मोरपिसी कलर आणि त्याला पॅरोट ग्रीन रंगाची बॉर्डर आणि त्याच पद्धतीचा पॅरोट ग्रीन कलरचा ब्लाउज पीस, प्युअर सिल्क हँडलूम पैठणी। चिंतामणी कलर, त्यासोबत लाल रंगाची बॉर्डर आणि त्याच पद्धतीचा आपल्याला रनिंग मध्ये ब्लाउज पीस मिळतोय चिंतामणी कलरचा, प्युअर सिल्क महाराणी पैठणी। वाईन कलर, पिंक कलरची बॉर्डर आणि ब्लाउज पीस जो येणार आहे आपल्याला रनिंग मध्ये येणार आहे प्युअर सिल्क महाराणी पैठणी। जांभळा कलर असणार आहे, जांभळ्या कलरला आपल्याला डाईंग करण्याकरता रेड करावं लागतं, तर इथे आपल्याला ते नॉर्मल असे धागे मागे पुढे होतात, तर ते मिस्टेक वगैरे नाहीये, याची आपण कृपया नोंद घ्यायची। जांभळा कलर, त्याला रेड कलरची बॉर्डर, रनिंग मध्ये ब्लाउज पीस। वाईन कलर विथ पॅरोट ग्रीन कलर बॉर्डर, वाईन कलर विथ पॅरोट ग्रीन कलर बॉर्डर। पॅरोट कलरचा धागा आपल्याला डाईंग करावा लागतो, त्यामुळे आपल्याला या लाइनिंग्स दिसताय मध्ये, ते मिस्टेक नाहीये, समजून घ्यायचंय। साडी बनवण्याचा एक तो प्रकार असणार आहे। एकदम सुंदर असा बॉटल ग्रीन कलर आणि त्याच्यासोबत ग्रीन कलरची बॉर्डर, साडी खूप सुंदर आहे। तर आत्ताच आपली मनपसंत साडी बुक करा। स्क्रीनवर आपण नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर जाऊन आपण ही साडी बुक करू शकताय आणि तिथेच तुम्हाला किंमतही कळून जाईल। थँक्यू। या साडीसोबत तुम्हाला भारत सरकारचा सिल्क मार्क पण मिळणार आहे।